2 दिवसात माफी नाही मागली तर तोंडावर काळा पडणार शिवसेना. 2 दिवसात जर माफी नाही मागितली तर शिवसेनेत त्याच्या तोंडावर काढणार. सर, कुणाल कामरानं ज्या पद्धतीनं टीका केलेली आहे, या टीकेचं उत्तर सुद्धा कुणाल कामराला दिले. शिवसैनिकांनी त्याचा सगळा स्टुडिओ फोडून टाकलेला आहे. गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. तुम्ही कसं बघताय सगळ्या प्रकरणाकडे, काय मागणी असणार? हे बघा, कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे, आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे. आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत, त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला. एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत. गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधार्ह बाब आहे. आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही, तर कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे. आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल, मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे. या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं पाजतील, त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील, असा आमचा त्यांना इशारा आहे. आदित्य ठाकरेंनी मात्र पाठिंबा जो आहे तो त्याच्या वक्तव्याला दिलेला आहे. रात्री 12:30 वाजता आदित्य संजय राऊत हे त्याचंच बावलं आहे. आणि मूळ म्हणजे संजय राऊतांना जिथं काय विघ्न दिसते, जसं एखाद्या माणसाची वृत्ती असते, कुठे भाजी बनली तर मीठ हातात घेऊन फिरावं आणि ती खारवट करावी, तेवढा हा खारवट माणूस आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही दुसऱ्या अपेक्षा ठेवूच शकत नाही. आदित्य ठाकरे म्हणजे काय, अहो त्यांनी शिवसेना प्रमुखांचे सगळे नियम तोडले. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल, ते सगळे नियम तोडले. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मंत्री झालेत. एखादा शिवसैनिक त्या ठिकाणी मंत्री होऊ शकला असता. शिवसेनेची व्याख्या यांना पहिले कळली नाही, त्यांनी आमच्यावर टीका करू नये. राज ठाकरेंनी म्हटलंय की एक नव्हे तर असंख्य खोक्याबाई विधानभवनात विधिमंडळात आहे. काल त्यांना स्वप्न पडलं असेल या खोक्यांचं. मला तरी असं वाटतं हे कधीच चाललेलं चित्र आहे. त्यामुळे ज्यांचा एक साधा आमदार निवडून देऊ शकत नाही, भाषणापुरती गर्दी असते पण आमदार आणू शकत नाही, असं चित्र त्यांचं आहे. त्यामुळे आता कुठेतरी ऊर्जेमध्ये यावं, मुंबई महापालिकेकरता माझं अस्तित्व आहे हे दाखवावं, याच्याकरता हा केविलवाना प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी यांच्यावरती सुद्धा टीका केली आहे. तानाशाह असं त्यामध्ये उल्लेख नाही, त्याचं दुकान बंदच पडलं होतं. मी आपलं म्हणलं की मोदीजींवर सुद्धा या माणसाने टीका केलेली आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणचं दुकान बंद पडल्यानंतर आता शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायला निघाले. मला तरी असं वाटतं कुठेतरी धंदा पाणी वाढावा याच्याकरता हे काम केलेलं आहे. अजितदादांनी असं म्हटलं, औरंगजेबाची कबरीचा मुद्दा काढायची गरज नव्हती, कुठेतरी भाजपला सुनावलं गेलं अजित पवारांनी. नाही, आता देवेंद्रजी त्या गोष्टीचा विचार करतील. एक अजून एक आहे, महानगरपालिकेतील जी कंत्राटं आहेत ती रद्द केली जात आहेत. आणि खास करून जी शिंदेच्या जवळचे जे कंत्राटदार आहेत त्यांची कंत्राटं रद्द केली जातात, अशा पद्धतीचं सगळं समोर येत आहे. भाजपकडनं एक खेळी म्हणायची का मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत? महापालिकेबद्दल मला पाहिजे तेवढी माहिती नाही आहे, पण शेवटी हा त्यांचा अंतर्गत विषय असेल की कुठलं कॉन्ट्रॅक्ट एखाद्या वेळेस वाटलं दोघं नेत्यांना की हे रद्द केलं पाहिजे, तर निर्णय दोघं मिळूनच झाला असेल. देखिए, इन्होंने आदरणीय पंतप्रधान मोदी जी पर भाई पिछले काल में टिप्पणी की है और मुझे लगता है कि अभी कुछ उनका काम धाम बंद होने की वजह से अभी कुछ करना चाहिए, इसलिए उन्होंने शिंदे जी पर टीका की है. और हाथ में संविधान बता रहे हैं, जो संविधान के भरोसे पे रिक्शा वाला इस राज्य का मुख्यमंत्री हुआ, उस संविधान का अपमान करे, क्यों रिक्शा वाले ने मुख्यमंत्री नहीं होना चाहिए? मुझे लगता है कि ये उनका भी कहीं इलाज नहीं चल रहा है, कुछ दुकान नहीं चल रही है अपनी, इसके लिए टीका करके अपन बड़ा हो सकते हैं. और वो उनको दिखा दिया है शिवसैनिकों ने, वहाँ पर शिवसैनिकों ने उनका कार्यक्रम ठीक से किया है. हमारे वहाँ की विधायक जी मुरली जी भाई, इन्होंने वहाँ पर उन पर गुनाह भी दर्ज किया है. और मुझे लगता है कि 2 दिन में यदि वो माफ़ी नहीं मांगेंगे तो शिवसेना स्टाइल उनका मुंह काला करेंगे. सर, साथ में उद्धव ठाकरे के नेता आदित्य ठाकरे और संजय राउत ने ही समर्थन किया. वो संजय राउत है, मैं बताता हूँ, जहाँ पर सब्जी बनती है ना वो अच्छी बन रही है तो वहाँ पर वो जाकर उसको कैसी खराब की जाए, इतना ही काम है. और ये न चलने वाली दुकान के साथ में ही रहते हैं.